महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात श्री गणपतीची 1-2 मंदिरं हमखास असतात. त्या मंदिरांमधून श्री गणेशाची हजारो रूपं भाविक अनुभवतात. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक. म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असलेल्या ह्या मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे. धार्मिक स्थळं म्हणून विशेष मान आणि प्रतिष्ठा आहे. अष्टविनायकांमध्ये पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. श्री गणेशाचं हे आद्यपीठ म्हणून ओळखलं जातं. पुणे जिल्ह्यात मोरगावमध्ये हे मोरेश्वराचं देऊळ म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. बहामनी काळात दगडापासून बांधलं गेलेलं हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. गाभाऱ्यातली मयुरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अतिशय आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. पुढे मूषक आणि मयूर आहेत. श्री गणपतीनं मयुरावर आरूढ होऊन या ठिकाणी सिंधू नावाच्या असुराचा वध केला. म्हणून मयुरेश्वर नाव पडलं अशी आख्यायिका आहे. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळं त्याला मोरगाव म्हणतात. ब्रह्मदेवानं मयुरेश्वराची मूर्ती घडवली. सध्याच्या मूर्तीच्या मागे खरी मूर्ती आहे असं मानलं जातं. असंही सांगितलं जातं की मंदिरासमोर असणाऱ्या नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. पण या ठिकाणी रथाचं चाक तुटलं, त्यामुळं नंदीची इथेच स्थापना करण्यात आली.